तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 8 आणि माझा चाललेला आहे स्वयंपाक. तर उशिराच स्वयंपाकाला लागते. मी आता करते स्वयंपाकाची तयारी. खूप उशीर झाला आज, तर साधं सोपंच होतं म्हणून उशिरा लागले. तर लागते पटकन. आता प्रांजलचे एक्झाम पण चालू होणार आहे, त्याच्यामुळे तिचं मी हे करत बसले होते. उद्या तिला क्राफ्ट द्यायचं होतं, तर क्राफ्टचं मी हे बनवलेलं, पेन ठेवायचं. ते दाखवून तुम्हाला नंतर. आता मी आवडते पटपट. उशीर झालाय. आता तिला अभ्यास करता करता, स्वयंपाक करता करता मी तिचा अभ्यास पण घेणार आहे. चाललेली चाललंय खेळायचं. झालं का अभ्यास? हा, काय ग बा? ही जी ड्रॉइंग आहे ना, ही मी इथपर्यंत करते. बरं बरं करा. आणि मग ह्याच्यातून फक्त थोडंसंच झालंय. बरं बरं करू आपण. ते मला दाखवू, नंतर स्वयंपाक झाल्यावर करू आपण. कंप्लीट करायचे बुक. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे. सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आधी मी व्हिडिओचं स्वागत केलेलं आहे, तर पुन्हा एकदा करते. तर हा खूप दिवसाचे व्हिडिओ आहेत. 8 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नाही केले, तर म्हटलं चला करूया. कारण सण झालता, होळी झालती आणि परत तसंच झालं. आणि परत म्हटलं सारखं सारखं परत तेच तुम्हाला कशाला काय सांगावं. परत तेच गोंधळ, तेच तमाशा, तेच सगळं आयुष्यात काही झालेलं आहे, काही कळतच नाही माझ्या. तर मस्तपैकी मग त्या दिवशी 2-4 दिवसापूर्वी तर व्हिडिओ येतो पोस्ट करायचा बाकी होता. त्याला म्हटलं आता व्हिडिओ पुढं परत व्हिडिओ पोस्ट करायला चालू करावी. तर ह्या कांद्याचा ना, मी 30 रुपये किलो कांदे आणले होते. आणि ना म्हणजे एवढं घाण वाटत होतं ना, आणि दिसायला वरतून एवढे स्वच्छ दिसत होते आणि आतमधून असं काळपट दिसत होते, असा वास मारत होता. तर मला वास येत होता. आणि भाजीपाला येताना घेऊन आले होते टमाटे ते, कारण भाजीपाला खूप महाग झालेला आहे. तर 20 रुपयाचे पाव किलो चाललेले आहेत टमाटे. इकडं खूप महाग झाले. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला भरपूर प्रमाणात महाग होतो, तर त्याच्यामुळे. आणि आज पण म्हणजे आजचा वार शनिवारी 8 दिवसानंतर तेच पुन्हा माझ्या समोर आलेले आहेत. तर असो, यातून सामोरे कसं जायचं मला हेच कळत नाही. तर मस्तपैकी स्वयंपाक चाललेला आहे माझं. टमाटर वगैरे कापून घेतलं. तर बरेच जण म्हणतात हे असलं प्लॅस्टिकचं वापरायचं नाही. आता इथं प्रिशाना बॅकग्राऊंडना देते बरं का, कारण रेकॉर्डिंग करताना ती माझ्यासारख्या अवतीभवतीच असते. तर माझ्या चेहऱ्यावरचं पिंपल्स बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. तर त्याचं राज मी तुम्हाला सांगणार आहे. माझी स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगणार आहे 8 दिवसानंतर. तर इथं माझा डान्स चाललेला होता मस्तपैकी. खूप दिवस झाले आणि त्यांच्याकडे लक्ष, मी डान्स करत असतात सारखं त्यांच्याकडं नुसतं लक्ष असतं किचनमध्ये काय करते, हिचा हावभाव काय चालला आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय करते चेहऱ्यावरती. तर हा आहे लिंबामध्ये लिंबाचा पाला आहे ना, त्याची पावडर आहे. तर तुम्हाला माहिती आहे मुंबईला तर लिंबाचा पाला आपल्याला भेटणं म्हणजे मुश्किलच आहे. लिंबाचा पाला आपल्याला भेटणारच नाही मुंबईला. मला झाडच दिसत नाही लिंबाचं. तर मी मिशोवरून ऑनलाईन पावडर मागवली होती. तर ही मी मागवलेली आहे, हर्बलची आहे, आयुर्वेदिक आहे. लिंबाचा पाला आणि याच्यामध्ये आहे तुळशीचे पानं आहेत. आणि ते मी आठवड्यातून एकदा ते फेस पॅक त्याचं लावत असते. आणि खरंच खूप छान आहे. आणि आयुर्वेदिक आहे, नैसर्गिकरित्या आहे. कारण मला जाणवतं आपण तोंड जरी धुतलं ना, ते कडवटपणा आहे, त्याचा वास लगेच आपल्याला जाणवतो. आणि मग मस्तपैकी मी रात्रीचंच लावून झोपले होते, जेणेकरून एकदम कारण उन्हात गेले असते तर परत चेहऱ्यावरती हे झालं असतं, म्हणून रात्री झोपतानाच मी लावली. तर इथं मग मला खोकला ते येत होता. आणि मग मी हळदीचं दूध वगैरे पिले. आणि पेशाचं इथं माझं चाललं होतं तिला दूध दिलं तर प्यायला. मला हळदीचं दूध घेतलं होतं, कारण खोकला येत होतं त्यावेळेस. अजून पण खोकला येतो आहे थोडा थोडा. नंतर मग माझा हा दुसरा सणाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर सणाच्या दिवशी मी काय पुरणपोळ्या वगैरे काहीच नव्हतं केलं. तेच टेन्शन होतं माझ्या डोक्यासारखं तेच चालू होतं. आणि मग मला केस पण धुवायचे होते, होळी होती. तर म्हटलं सण आहे आज, केस वगैरे धुवा. तर तुम्ही बघू शकता माझा चेहरा बघा, एकदम म्हणजे ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. काहीच म्हणजे नॉर्मल आहे, काही हेच नाही, फिल्टर वगैरे नाही बरं का चेहऱ्याला. नॉर्मल आपल्या कॅमेऱ्यातून मी काढलेला आहे. आणि सणाच्या दिवशी काय घालावं साडी, मला सण असलं ना काही सुचत नाही काय घालावं काय नाही. म्हणजे मला नाही का एक सॅड वाटतं नाही का, काय म्हणजे इंटरेस्टच जातो काय करावं काय नाही, काही सुचत नाही. आणि मग मला सगळं नाराजगी होतं. तर हे 8 दिवसापूर्वीचे सगळे व्हिडिओ होते तसेच पोस्ट करायचे बाकी होते.
सण आला ना माणसांना काय होतं माहीत नाही, म्हणजे त्यांना सण करू द्यायचाच नसतं असं माझं हे. मी साडी घालणार होते कारण म्हटलं म्हणजे आपण कशाला हे करायचं ना, आपण आपला आनंद व्यक्त करायचा. पण नंतर मग गरमीचे दिवस चालू झाले, नंतर मग मी जो नवीन मॅक्सी आणला होता तो मस्तपैकी घालणार होते, पण मी तो पण नाही घातला. आता गावी जायचं आहे, मग म्हटलं एक तरी नवीन असं, कारण एक मॅक्सी आणि मी एक नाईट पॅन्ट आणि टी शर्ट वापरत असते, म्हणून म्हटलं एक गावाला गेल्यावरती राहू द्या. ते घेऊन गेले, परत माझं मन बदललं आणि मग मॅक्सी घातला. आता हा लय दिवसाचा म्हणजे मिक्स व्हिडिओ आहे, तर हे चपात्या करायचं होता व्हिडिओ आणि मग ते करत होते चपात्या. आणि मग मस्तपैकी ना तुम्हाला सांगते ॲप्रन घालायला लागले, जेणेकरून आपले जे मॅक्सी आहे तो खराब नाही झाला पाहिजे, कारण खूप कपडे खराब होते माझे. मॅक्सी डायरेक्ट किचनला लावूनच स्वयंपाक करते, त्याच्यामुळे माझे जे गाऊन आहेत ते लगेच खराब होतात, पिठू लागतं, कधी खरकट पाणी लागतं, म्हणून ना मी आता लई काळजी घेते मॅक्सीची वगैरे. आणि आम्हाला 2 दिवस झालं म्हणजे 24 तास पाणी होतं, पण आता काही 24 तास पाणी सोडतच नाहीत. तर कधीच मध्येच बंद करते आणि मध्येच काही चालू करतात, काही कळत नाही. कारण काही लोक काय करायला लागलेत, 24 तास पाणी आहे देतात नळ सोडून आणि जातात कुठं बाहेर फिरायला. मग त्याच्यामुळे ते काय होतं, तसंच पाणी तसंच बिल्डिंग खाली पार त्या दिवशी तसंच झालं, तसंच पार गेटपर्यंत ते पाणी आलं होतं. त्याच्यामुळे जातात असं मग हे करतात, मग बंद करतात घडी, 24 तास पाणी नाही ठेवते. पण पाण्याची खूप कमतरता झाली उन्हाळ्यामध्ये, तर होती. तर चाललं होतं स्वयंपाक माझा, चपात्या पीठ मळायचं चाललं होतं माझं.